नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि JR पाटीलसह बरीचशी मंडळी लगोलग जोडली गेलेली आहेत आपल्या या मधल्या ओळीच्या विस्तृत विश्लेषणामध्ये. आजचा हा व्हिडिओ दीर्घ असेल, पण ज्यांना कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC समाजाला किती नेमकं आरक्षण हे बांटिया कमिशनचा जयंतकुमार बांटिया यांच्या अध्यक्षतेखाली जी एक समिती नियुक्त झालेली होती, जो आयोग नियुक्त झालेला होता, त्याचा अहवाल कालच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला. आणि त्यानंतर तो अहवाल काल रात्री थोडासा उशिरा माझ्यापर्यंत आल्यानंतर त्याचं संपूर्ण विश्लेषण करायला, कारण हा 779 पानाचा बांटिया कमिशनचा अहवाल आहे, तर त्याचा अभ्यास करायला वेळ लागला. पण हे खात्रीपूर्वक आपण म्हणू शकतो की हा व्हिडिओ जर सविस्तर पाहिला तर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे OBC समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने राहणार नाही. आणि इतक्यात तरी OBC आरक्षणाचा मुद्दा मिटणार नाही. पुढच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मध्य प्रदेशला जसं OBC समाजाचं आरक्षण परत मिळवता आलं, तसं आरक्षण महाराष्ट्राला मिळतं की नाही हे स्पष्ट होईल. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण 3 टप्प्यामध्ये या विषयाचं विश्लेषण करू. एक म्हणजे बांटिया कमिशनचा अहवाल जो आहे तो काय आहे, त्या 779 पानामध्ये बांटिया अहवाल आयोगानं नेमक्या कशाच्या आधारे, किती प्रमाणामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं प्रपोर्शन ठरवून किती जागा राखीव केलेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आपल्याकडे आहे. याचा संभाव्य परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती काय होईल. आणि 2 गोष्टी मला फार स्ट्रायकिंग वाटल्या. एक म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस या 2 पक्षांनी या आयोगाला जेव्हा जेव्हा निवेदनं दिली तेव्हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधिमंडळ आणि संसद या 2ही ठिकाणी OBC समाजाला आरक्षण द्यावं, कारण तिथे निवडून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची संख्या कमी आहे, असा नवाच मुद्दा मांडलेला आहे. आणि त्यामुळं याही अनुषंगाने आपल्याला चर्चा करता येईल. सो ब्रीफ हिस्ट्री ही आहे की महाराष्ट्रामध्ये विकास गवळी यांच्या एका याचिकेनंतर OBC समाजाचं किती आरक्षण आहे या संदर्भात ती सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 2010 पासून सुरू होती. आणि 2018ला एक निकाल आला आणि त्यातनं हे स्पष्ट झालं की जी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% अधिक रिझर्वेशन तुम्हाला करता येणार नाही, ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे हे लक्षात आलं. आणि म्हणून OBCचं आरक्षण रद्द झालं. नव्याने ट्रिपल टेस्ट करून इम्पेरिकल डेटा गोळा करावा आणि मग आरक्षण द्यावं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 2018 साली एक अध्यादेश तेव्हाच्या सरकारनं आणला, परंतु सरकार बदललं. अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर जे व्हायला हवं होतं 6 महिन्यामध्ये ते झालं नाही. त्यामुळे अध्यादेश रद्द झाला आणि पुढच्या सुनावणीमध्ये तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे आरक्षणच रद्द झालं. आता पुन्हा महाविकास आघाडीच्याच काळामध्ये आधी एक आयोग नेमला, ज्या आयोगाची वैधता सुप्रीम कोर्टाने मान्य नाही केली. पुन्हा एक श्री बांटिया, जयंतकुमार बांटिया जे एक्स सेक्रेटरी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला आणि त्यांनी सादर केलेला हा 779 पानाचा अहवाल आहे. त्याचा आपण आधी विस्तृत असं विश्लेषण करू आणि मग आपल्या लक्षात येईल की जयंतकुमार बांटिया यांच्या अहवालाला आत्ता जी स्वीकृती या राज्य सरकारनं दिलेली आहे तीच सर्वोच्च न्यायालयानं जर कायम ठेवली तर महाराष्ट्राच्या OBC समाजाचं एकूण राजकीय पटलावरचं चित्र काय असेल. तर सुरुवात अशी झाली की 11 मार्च 2022ला जेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आलं की आपण केवळ केंद्र सरकारच्या नावं ठेवून किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ दडवून काही उपयोग होणार नाही, आपल्याला ट्रिपल टेस्टच पूर्ण करावी लागेल. त्यानंतर श्री जयंतकुमार बांटिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समर्पित आयोग त्यांनी नियुक्त केला, ज्यामध्ये KS जेम्स जे संचालक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, श्री शैलेश कुमार दारुका सहयोगी प्राध्यापक आणि संचालक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, HB पटेल सेवानिवृत्त प्रधान सचिव कायदे व न्याय विभाग महाराष्ट्र शासन, श्री महेश झगडे सेवानिवृत्त महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव, सेवानिवृत्त IAS अधिकारी श्री नरेश गित्ते यांच्यासह श्री पंकज कुमार जे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ महाराष्ट्र सरकार जे की सेक्रेटरी होते, या सगळ्यांचा मिळून एक आयोग गठीत केला. या आयोगानं आपला अहवाल 7 जुलै 2022 या दिवशी सादर केला. या आयोगासमोर महाराष्ट्रातल्या जवळपास 13 राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या वेळी आपलं निवेदन दिलं. त्याच्यामध्ये
तामिळनाडूच्या एका राजकीय पक्षाचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि इंटरेस्टिंगली यातल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका मांडली नाही. उलट ओबीसी समाजावरती पारंपरिक त्याचा इतिहास बघितला, गावगाड्यातलं त्याचं स्थान पाहिलं तर त्याच्यावरती अन्याय झालेला आहे असं म्हटलं. आणि म्हणून मग या सगळ्यांच्या रिप्रेझेंटेशनचा विचार करून आयोगानं आणखी काही गोष्टी केल्या. एक म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे 6 महसुली मंडळ आहेत त्या 6 महसुली मंडळामध्ये विभागीय कमिशनर असतात. त्या विभागीय कमिशनरच्या पातळीवरती जनसुनावण्या घेतल्या. त्याच्या वेळा अतिशय कमी आहेत, पण एनिवेज त्या जनसुनावण्या साधारणतः 2.5 ते 3 तासाच्या झाल्या. त्याच्यासाठी विस्तृत अशी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. तिथं निवेदनं स्वीकारली गेली. व्हॉट्सॲप आणि ईमेलवरती पण निवेदनं आली. आणि त्यानंतर मग आयोगाने एक स्वतःचं कन्क्लुजन केलं. इंटरेस्टिंगली ज्या वेळेला या 6 जनसुनावण्या झाल्या त्यावेळेला 1571 प्रत्यक्ष निवेदनं आयोगाकडे आली. तर व्हॉट्सॲपवरती 630 निवेदनं पाठवण्यात आली आयोगाला. तर ईमेलवरती 1777 मेल आयोगाला प्राप्त झाले. 13 राजकीय पक्षाबरोबरच विकास गवळी जे मूळचे पिटिशनर होते त्या मूळच्या पिटिशनर बरोबर सुद्धा आयोगानं विस्तृतपणे याची चर्चा केली. आणि मग काही कन्क्लुजन आयोगानं मांडलेले आहेत. पण त्याच्या आधी जर आपण इतिहास पण समजून घेऊ, कारण ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती वाद प्रतिवाद एक प्रकारचा असा दावा केला जातो आहे की ओबीसी समाजाचं जे हिस्टॉरिकल स्थान आहे ते स्थान खरंच आज राहिलेलं आहे का, या सगळ्याचा उहापोह इथे झालेला आहे. तर स्वातंत्र्याच्या आधी ओबीसी समाजाची काय अवस्था होती, स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाची काय अवस्था झाली, याबद्दलचा सुद्धा या 779 पानामध्ये हा उहापोह करण्यात आलेला आहे. जरी भारतीय राज्यघटनेमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल थेटपणे उल्लेख नसला तरी भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये या संदर्भामध्ये उल्लेख आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की राज्य सरकारच्या पातळीवरती ओबीसी समाजाची एक स्वतंत्र यादी आहे आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती एक स्वतंत्र यादी आहे. तर इंटरेस्टिंगली देश स्वतंत्र झाल्यानंतर 29 जानेवारी 1953 या दिवशी काका कालेलकर समितीचा एक आयोग नेमण्यात आलेला होता. या काका कालेलकर समितीला काम काय देण्यात आलेलं होतं तर देशामध्ये अदर बॅकवर्ड क्लास जे आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे त्याचा अभ्यास करायचा. आणि या समितीनं 13 मार्च 1955 या दिवशी आपला अहवाल सादर केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींची जर आपण गणना केली तर साधारणपणे 2399 अशा जाती आहेत की ज्यांची आर्थिक स्थिती किंवा सामाजिक स्थिती ही मागासलेली आहे. दुसरा आपल्या सगळ्यांना ज्ञात असलेला जो अहवाल आहे, जो आयोग आहे, तो आहे BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली. कारण आणीबाणी नुकतीच संपलेली होती. आणीबाणी लागू झाल्यानंतर राजकीय स्थित्यांतर घडत असताना BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाच्या तत्कालीन जनता सरकारनं एक आयोग नेमला आणि त्या आयोगाला सांगितलं की तुम्ही ओबीसी समाजाची सद्यस्थिती काय आहे याचा अभ्यास करा. तो BP मंडल आयोगानं जो आपला अहवाल दिला तो 12 डिसेंबर 1980 या दिवशी तो अहवाल सादर झाला. मधल्या काळामध्ये बरंच राजकारण देशाच्या पटलावरती पण सुरू झालं होतं. एकतर भारतीय जनता पार्टीनी देशामध्ये कारसेवेच्या माध्यमातून राम जन्मभूमीचा विषय खूप तापवायला सुरुवात केली होती. आणखीन एक घटना घडली होती ती म्हणजे राजीव गांधी यांच्या सरकारमधनं बाहेर पडून VP सिंह यांनी बोफर्स प्रकरणावरून राजीव गांधी यांची कोंडी केली होती. आणि VP सिंह सरकारला डावे आणि उजवे म्हणजे कम्युनिस्ट आणि भाजपा अशा दोघांचा पाठिंबा होता. त्या पाठिंब्यावरती हे सरकार अस्तित्वात आलेलं असतानाच BP मंडल कमिशनचा अहवाल VP सिंह यांनी 17 ऑगस्ट 1990 या दिवशी स्वीकारला. आणि या देशामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली, ज्याच्यामध्ये देशामध्ये 50% अधिक ओबीसीची संख्या आहे आणि म्हणून त्यांना 27% प्रपोर्शनमध्ये आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये द्यावं असं सुचवण्यात आलेलं होतं. आणि त्याप्रमाणे तो आयोग स्वीकारल्यानंतर आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाला हा कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न BP सिंह करतायत, ज्याला मंडल कमंडल असं राजकारण म्हटलं जातं. म्हणून भारतीय जनता पार्टीनं BP सिंह सरकारचा पाठिंबा काढला, सरकार पडलं. परंतु या देशामध्ये मंडल कमिशनची स्थापना झाली, तो आयोग स्वीकारला गेला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच मुद्द्यावरती श्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना हा अहवाल हा आयोग महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला.
आणि पूर्वी 1962लाच खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून जिथे 14% ओबीसींना आरक्षण होतं ते आरक्षण वाढून ते आता 27%वरती पोहोचलं. हे सगळं मी तुम्हाला या अहवालामध्ये आलेलं आणि माझं जे काही वाचन आहे त्याच्या विश्लेषणाच्या आधारे सांगतोय. तर त्याप्रमाणे हा महाराष्ट्रामध्ये जो 60पासनं 14% ओबीसी समाजाचं आरक्षणाचं प्रमाण होतं ते वाढून ज्या वेळेला छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ श्री शरद पवार म्हणजे छगन भुजबळ यांनी जी राजकीय भूमिका घेतली त्या पाठोपाठ शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल कमिशनची अंमलबजावणी केल्यानंतर ते प्रमाण 27%पर्यंत पोहोचलं. शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये पण आरक्षण लागू झालं. पण प्रश्न येतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण कसं मिळालं. तर 73वी आणि 74वी जी घटनादुरुस्ती देशामध्ये झाली जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निगडीत आहे तर तेव्हापासून या देशामध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या इथे हे आरक्षण लागू झालं. आणि म्हणून मी म्हटलं की हा जो नवा स्टँड काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे तो फार नवा आणि वेगळा आहे की पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणेच राज्याच्या विधिमंडळामध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये सुद्धा ओबीसी समाजाला आरक्षण हवं. आता हा जो 779 पानाचा जो अहवाल आहे तो अहवालाचं वाचन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फक्त मतदार याद्यांची स्वतंत्रपणे पडताळणी, विभागनिहाय जनसुनावण्या, राजकीय पक्षाकडनं निवेदनं स्वीकारणं याशिवाय बांठिया कमिशननं जो काही अभ्यास केला त्याला काही फारसा मोठासा वाईड स्पेक्ट्रममध्ये डेटाबेस नाही आहे. याच्या आधीच्या आयोगाला जो डेटा राज्य सरकारनं दिलेला होता त्याचाच त्यांनी बेस मानलेला आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तर त्याच्यामध्ये काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 27% कमीत कमी 27% आणि जास्तीत जास्त 40% ओबीसी समाज आहे असं बांठिया कमिशनला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागानं दिलेल्या माहितीनुसार आलेली आकडेवारी आहे. इट्स व्हेरी क्लिअर की ही जी एक शक्यता होती की 50%पेक्षा अधिक ओबीसी समाज आहे तर महाराष्ट्र सरकारनं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं बांठिया कमिशनला जी आकडेवारी दिली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 27% कमीत कमी 40% अधिकात अधिक एवढाच ओबीसी समाज आहे. आता त्याचा आधार त्यांनी काय दिला आहे तर राष्ट्रीय सांख्यिकी ज्याला नॅशनल सॅम्पल सर्वे आपण म्हणतो नुसार राज्याच्या ग्रामीण भागात ओबीसींची जेवढी घरं आहेत त्याचं जर प्रोपोर्शन काढलं तर ते 39.7% म्हणजे हा झाला एक पॅरामीटर. दुसरं आहे राष्ट्रीय सांख्यिकी म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान जे सर्वेक्षण राज्यामध्ये झालं त्यानुसार राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये 39.9% ओबीसी समाजाच्या शेतकऱ्यांची घरं आहेत. हा झाला 2. सरळ नावाची एक प्रणाली महाराष्ट्राच्या शिक्षण प्रणालीमध्ये आपण वापरतो त्याच्यामध्ये जे दिसून आलं त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 32.93% ओबीसी विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे. UDISC हा जी केंद्र सरकारची जी प्रणाली आहे त्याच्यातनं असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये 33% ओबीसी आहेत. गोखले इन्स्टिट्यूटनं मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेला जो डेटा संकलित केला होता त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 48.6% ओबीसींचं प्रमाण आहे ज्याच्यामध्ये SC आणि STचा समावेश नाही आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्याच समाज कल्याण विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 33.8% एवढी ओबीसींची संख्या आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण यासाठीची जी डेटाबेस जमा केला जातो त्यानुसार शहरी भागामध्ये 24.7% आणि ग्रामीण भागामध्ये 27.8% एवढे ओबीसी आहेत. तर बांठिया कमिशननं जी मतदार याद्यांची पाहणी केली पडताळणी केली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 37% ओबीसी आहे. आता ही आकडेवारी थोडीशी किचकट असली तरी सुद्धा ती समजून घेणं फार गरजेचं आहे की बांठिया कमिशनचा बेस काय. बेस हा आहे की महाराष्ट्र सरकारनं जी 5-6 आकडे वेगवेगळ्या विभागांची आकडेवारी केंद्र सरकारची राज्य सरकारची दिली सोबत मतदार याद्याचं जे त्यांनी विश्लेषण केलं ते याच्या आधारे बांठिया कमिशनने म्हटलं की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 40% ओबीसी समाजाचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय काय बघितलं तर गरिबांची संख्या किती, महिलांचं प्रोपोर्शन किती, कोणाकडे किती मोबाईल आहेत, कोणाकडे किती TV सेट आहेत, कोणाकडे फ्रीज किती आहेत वगैरे वगैरे. आणि मग घरांचं विश्लेषण करून या कन्क्लुजनला आलेलं आहे बांठिया कमिशन. आता यामुळे काय झालंय तर
महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जे आरक्षणाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. ते पूर्वीच्या आकडेवारीनुसार 27% होणं अपेक्षित होतं, पण महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर 20 ते 27% या प्रोपोर्शनमध्ये महानगरपालिकेमध्ये आरक्षण आपल्याला दिसतं आहे की या ठिकाणी एवढं आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळेल. 246 नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी तर केवळ 7%, काही ठिकाणी 4% एवढंच आरक्षण मिळणार आहे ओबीसी समाजाला. 34 जिल्हा परिषदेची जर आकडेवारी आपण पाहिली तर अकोल्यामध्ये 9, अमरावतीमध्ये 6, गडचिरोलीमध्ये 0, नंदुरबारमध्ये 0 आणि पालघरमध्ये 0 एवढ्याच जागा ओबीसी समाजासाठी आरक्षित असणार आहेत. अर्थात त्याचं कारण असं आहे की मी ज्या जिल्ह्यांचा उल्लेख केला तिथे ओबीसी समाजापेक्षा आदिवासी समाजाचं प्राबल्य अधिक आहे, त्यामुळं आदिवासी समाजाच्या प्रोपोर्शनमध्ये या ठिकाणी हे आरक्षण मिळणार आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की जर हा अहवाल स्वीकारला गेला तर बजेटरी प्रोव्हिजनमध्ये जे प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणून जे बजेटरी प्रोव्हिजन करून एक ॲझ्युम करून त्या जिल्ह्याला ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रोपोर्शनमध्ये निधी दिला जात होता, तो आता कमी जास्त होईल. ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण अधिक आहे त्या जिल्ह्याला तो जास्त मिळेल, ज्या जिल्ह्याला ते कमी आहे तिथं कमी मिळेल. आता इंटरेस्टिंगली सर्वात जास्त ओबीसी समाजाची संख्या कुठे? पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली अशा जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून जिल्हा परिषदेला सर्वात जास्त पुणे जिल्ह्यात जागा राखीव असतील त्या आहेत 20, अहमदनगरमध्ये आहेत 19, कोल्हापूरमध्ये आहेत 18, औरंगाबाद बीड सारख्या जिल्ह्यामध्ये आहेत 16. महापालिकेमध्ये ह्या ज्या 27 महानगरपालिका आहेत त्यातल्या जो महापौर आहे त्यातल्या 7 महापौरच्या जागा ह्या रिझर्व्ह असणार आहेत ओबीसी समाजासाठी. पंचायत समिती म्हणजे नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये 66 नगरपालिकेचे अध्यक्ष हे ओबीसी समाजासाठी रिझर्व्ह असतील. 37 नगरपंचायतीमध्ये ओबीसी समाजाचे अध्यक्ष होतील. जिल्हा परिषदेचे 7 जिल्हा परिषद म्हणजे 34 पैकी 7 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे ओबीसी समाजाचे असतील. पंचायत समितीमध्ये 91 सभापती पदं ही पंचायत समितीची ही ओबीसी समाजासाठी राखीव असतील. मला ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, एक म्हणजे आयोगाला पुरेसा वेळ मिळालेला नाही की प्रत्यक्षामध्ये गाव पातळीवरती खरंच किती प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहे याचं इव्हॅल्युएशन करायला, मूल्यमापन करायला. जी काही उपलब्ध आकडेवारी होती ती आकडेवारी ही पूर्वीच राज्य सरकारनं पब्लिक डोमेनमध्ये आणलेली आणि वेगवेगळ्या विभागाची होती. ज्या मतदार याद्यांचं सर्वेक्षण आपण म्हणतो ते किती सखोल झालेलं आहे याबद्दल निश्चितपणे प्रश्नचिन्ह आहे. कारण आपल्याकडे पावसाच्या नोंदीसुद्धा, कारण आता बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय, त्या पावसाच्या नोंदीसुद्धा नीट ॲक्युरेट होत नाही. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये मतदार याद्यांचं जे काही सर्वेक्षण, जे काही पाहणी आहे ती किती ॲक्युरेट झाली असेल याबद्दलचं प्रश्नचिन्ह आहे. एकूण मला असं दिसतं आहे की एनकेन प्रकारे आधीच्या सरकारनं जी भूमिका घेतलेली होती की राजकीयदृष्ट्या हे अडचणीचं ठरतं आहे की ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही आहे आणि त्याचा राजकीय तोटा आहे, तिन्ही सत्ताधारी पक्षाला बसू शकतो, हे लक्षात आल्यानंतर ज्या तातडीनं बांठिया कमिशनची नियुक्ती केली, त्यात सनदी अधिकारी घातले, जे त्याच्यामध्ये कुठलाही विश्लेषणात्मक भाग न येता जे राज्य सरकारला हवं आहे अशा पद्धतीनं त्या तातडीनं जे करू शकतात अशा पद्धतीची यंत्रणा उभा केली आणि त्यातून आलेला हा अहवाल आहे. प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचं आरक्षण मिळावं. पण यातून काय वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स तयार झाले. एकतर या बांठिया कमिशननं वेदापासूनचा अभ्यास केला, म्हणजे वेदामध्ये काय होतं, मला खात्री आहे की हे जे काही अभ्यास केलेला आहे तो आयदर वैदिक किंवा वेद असतील किंवा पुराणं असतील याच्यातनं आलेला हा अभ्यास आहे. आणि त्यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले या सगळ्यांचं जे कार्य आहे त्याचा इथे उल्लेख आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडाच्या आधी वैदिक काळात काय झालेलं होतं, मग बलुतेदार आणि आलुतेदार ही जी व्यवस्था होती गाव पातळीवरती त्याचा काय संदर्भ आहे, हे सगळं सांगत आयोगानं जी काही आकडेवारी वापरली ती मात्र आधुनिक पद्धतीनं
केंद्र सरकारनं सॅम्पल्स म्हणून जी काही काढलेली आकडेवारी होती ती आकडेवारी वापरलेली आहे, ज्याला आपण थरो शिरगंती म्हणू किंवा हेडकाउंट म्हणू. अशा कुठल्याही प्रकारचा हेडकाउंट याही बांठ्या कमिशनच्या अहवालामध्ये नाही आहे. जे आहे ते पूर्वीच पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आणि एकदा सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं आहे. ॲडिशनल आहे ते म्हणजे मतदार याद्यांचा अभ्यास आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी दिलेली निवेदनं याच्यावरती आधारित असलेली ही आकडेवारी आहे. याचं जर थेटपणे त्रयस्थपणे विश्लेषण करायचं झालं तर ही आरक्षण मिळवण्यासाठी केलेली तडजोड आहे. याच्यातून पूर्णपणे ओबीसी समाजाचं जे रिफ्लेक्शन पॉप्युलेशन वाईज महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे असं माझं मत. मला या सगळ्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की ते तसं झालेलं नाही. केवळ आरक्षण मिळवण्यासाठी केलेली आत्ताची ही तात्पुरती सोय आहे. भविष्यामध्ये सुद्धा याच्यावरून खूप वाद होणार आहे. मुळामध्ये ओबीसी समाजाची नेमकी संख्या गाव पातळीवरची कळल्याशिवाय महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा पोतसुद्धा सेट होणार नाही. कारण माधव, माळी, धनगर आणि वंजारा या समाजाची मोठ बांधून ज्या भारतीय जनता पार्टीनं राजकारण केलं तोच पक्ष आता सत्तेवरती आलेला असल्यामुळं त्याला काही अनुकूल गोष्टी घडत असतील तर त्या दृष्टीनं काही होईल असं दिसतं आहे. पण मी म्हणून म्हटलं की याच्यातनं ओबीसी समाजाची गाव पातळीवरची कुठलीही ऑथेंटिक आकडेवारी, ज्याला आपण म्हणूया की जी अनडिनायबल आहे, अशी कोणतीही आकडेवारी बांठिया कमिशनच्या अहवालातनं पुढं येताना दिसत नाही. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमच्या मधल्या ओळीचा हा जो प्रयोग आहे तो आवडतो आहे असं लक्षात येतं आहे. तुमचे चांगले त्याला प्रतिसाद आहेत. काही चांगले सजेशन पण द्या, काही चांगले विषय सुचवा, काही चांगल्या पाहुण्यांची नावंही सुचवली तुम्ही तर आपण त्यांच्याही बरोबर मुलाखती करण्याचा प्रयत्न करू. सोबत माझं ABP माझाचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, ते फॉलो करायला लागा कारण ते कम्युनिकेशनचं सर्वात सोपं माध्यम आहे. थांबूया आपण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.